नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 10वीच्या इतिहासाच्या बोर्ड परीक्षेसाठी एका महत्त्वाच्या प्रश्नाचा सराव करणार आहोत. चला, या सरावाने तुमची तयारी आणखी पक्की करूया. तर आपल्यासमोर काही गटांमध्ये जोड्या दिलेल्या असतील. आपलं काम अगदी सोपं आहे. प्रत्येक गटातील एक चुकीची जोडी शोधून काढायची. हा प्रश्न हमखास येतोच, त्यामुळे यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. चला सुरू करूया. चला आपल्या पहिल्या गटाकडे वळूया. हा गट आहे इतिहासातील काही महान विचारवंत आणि त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांबद्दल. या 4 जोड्यांकडे नीट बघा. जॉर्ज हेगेल, लिओपोल्ड रँके, हेरोडोटस आणि कार्ल मार्क्स. काय वाटते, यांच्यापैकी कोणाच्या ग्रंथांची जोडी चुकीची असू शकते? जरा विचार करा. तर ज्यांनी चौथी जोडी ओळखली त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कारण डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ रेने देकार्त यांनी लिहिला होता. आणि कार्ल मार्क्स यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता? तो आहे दास कॅपिटल. हे दोन्ही नावं लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत. आता वळूया पुढच्या गटाकडे. हा गट आहे प्रसार माध्यमे, म्हणजे वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींबद्दल. इथे काही फेमस वृत्तपत्र आणि त्यांचे संस्थापक आहेत. दर्पण, प्रभाकर, दीनबंधू आणि केसरी. यातली कोणती जोडी तुम्हाला चुकीची वाटतीये? बरोबर ओळखलं. दुसरी जोडी, प्रभाकर आचार्य प के अत्रे, ही चुकीची आहे. कारण प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं, आचार्य अत्रेंनी नाही. ओके, पुढचा प्रश्न. आता आहेत शहरं आणि तिथली काही प्रसिद्ध लायब्ररी. कोलकाता, दिल्ली, हैदराबाद आणि पुणे. बघा बरं, कोणत्या शहराची आणि ग्रंथालयाची जोडी चुकीची आहे? तर इथे चूक आहे चौथ्या जोडीमध्ये. लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी ही पुण्यात नाहीये, ती आहे आपल्या मुंबईत. हे लक्ष ठेवायचंय, खूप महत्त्वाचं आणि जुनं ग्रंथालय आहे हे. आता विषय बदलूया. आता येतो एक इंटरेस्टिंग टॉपिक, पर्यटन आणि आपली वारसा स्थळं. पाहूया यातल्या जोड्या. इथे आपल्याला पर्यटनाचे काही प्रकार आणि त्यांची उदाहरणं दिली आहेत. भौगोलिक, ऐतिहासिक, कृषी आणि आरोग्य पर्यटन. नीट वाचा आणि विचार करा, कोणती जोडी जरा वेगळी वाटतीये? अगदी बरोबर, हिमालयीन कार रॅली हे आरोग्य पर्यटन नाही, ते तर स्पोर्ट्स टुरिझम म्हणजे क्रीडा पर्यटनाचे एक मस्त उदाहरण आहे. त्यामुळे चौथी जोडी चुकीची आहे. चला, पर्यटनावरचा अजून एक प्रश्न. माथेरान, ताडोबा, कोल्हापूर आणि अजिंठा ही ठिकाणं कशासाठी प्रसिद्ध आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे. यातली कोणती जोडी बरोबर नाहीये? ओळखा पाहू. इथे दुसरी जोडी, ताडोबा लेणी, ही चुकीची आहे. का? कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ताडोबा हे त्याच्या अभयारण्यासाठी आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे, लेण्यांसाठी नाही. लेण्यांसाठी तर आपली अजिंठा वेरूळ आहेतच. चला तर, आता आपण आलोय यामध्ये विचारवंत आणि ते कोणत्या देशाचे होते यावर जोड्या आहेत. कार्ल मार्क्स, मायकल फुको, लिओपोल्ड वॉन रांके आणि हेरोडोटस हे मोठे विचारवंत आणि त्यांचे देश. यातली एक जोडी मात्र चुकीची आहे. शोधा पाहू कोणती ती. आणि याचं बरोबर उत्तर आहे पहिली जोडी. कार्ल मार्क्स इंग्लंडचे नव्हते, ते एक जर्मन विचारवंत होते. हो, हे खरं आहे की त्यांनी आयुष्यातला बराच वेळ इंग्लंडमध्ये घालवला, पण त्यांचा जन्म आणि मूळ हे जर्मनीचं होतं. आपल्याला या गटातील चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय आहेत वी.का. राजवाडे, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, पंडिता रमाबाई, स्त्री पुरुष तुलना आणि महात्मा फुले, गुलामगिरी. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी. का बरं? कारण स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ पंडिता रमाबाईंनी नाही, तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा गट. इथे काही महत्त्वाची वृत्तपत्र आणि त्यांचे संस्थापक दिले आहेत. यातली चुकीची जोडी कोणती आहे बरं? दर्पण बाळशास्त्री जांभेकर, केसरी बाळ गंगाधर टिळक, दीनबंधू गोपाळहरी देशमुख की प्रभाकर भाऊ महाजन? तर इथे चुकीची जोडी आहे सी. दीनबंधू हे वृत्तपत्र गोपाळहरी देशमुख यांनी सुरू केलेलं नाहीये. खरं तर ते सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं आणि ते कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. हा फरक नीट लक्षात घ्या. चला, आता महाराष्ट्रातल्या काही प्रसिद्ध ठिकाणांवर एक नजर टाकूया. या गटात एक जोडी मेळ खात नाहीये. कोणती असेल ती? लेणी, माथेरान, चिखलदरा, रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, अभयारण्य दाजीपूर की नैसर्गिक वारसा पश्चिम घाट व तेथील कास पठार?
याचं उत्तर अगदी सोपं आहे. पर्याय ए. अहो, माथेरान आणि चिखलदरा ही काही लेणी नाहीत. ती तर थंड हवेची ठिकाणं आहेत. एकदम प्रसिद्ध हिल स्टेशन्स. बरं, पुढचा प्रश्न आहे इतिहास लेखनाच्या विविध प्रकारांबद्दल. इथे काही ग्रंथ आणि त्यांच्याशी संबंधित इतिहास लेखन प्रकार दिले आहेत. आपल्याला यातली चुकीची जोडी शोधायची आहे. तर चुकीची जोडी आहे पर्याय सी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे मार्क्सवादी इतिहास लेखन नाहीये. हे आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं एक उत्तम उदाहरण. हे पुस्तक राष्ट्रवादी प्रेरणेतून लिहिलेले आहे. प्रश्न जो आहे पर्यटनाच्या प्रकारांबद्दल. चला, यातली चुकीची जोडी पटकन शोधून काढूया. तर या गटातली चुकीची जोडी आहे सी. कारण आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा संबंध थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्याशी नाही. आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय? तर एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणं. सोपं आहे नाही का? बस, अशाच छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या की परीक्षेत मार्क पक्के. तुमची तयारी आता अजून पक्की झाली असेल. असाच अभ्यास चालू ठेवा. परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.